वनराज आंदेकर हत्या प्रकरण आणि या हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार आहे। आरोपीचा भाऊ अक्षय मस्केची हत्या आहे। पुण्याच्या बालाजीनगर परिसरात ही घटना घडलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्यात टोळी जातून एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अक्षय मस्के या तरुणाची जी आहे ती बालाजीनगरच्या या मुख्य चौकामध्ये हत्या करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की आज सकाळी या ठिकाणी बालाजीनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी या अक्षय मस्केची हत्या केलेली आहे। आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली तो सगळा परिसर जो आहे तो या ठिकाणी सील करण्यात आलेला आहे आणि ज्या 4 गोळ्या ज्या आहेत त्या अक्षय मस्के याच्यावरती झाडण्यात आल्या त्या गोळ्याच्या पोंगळ्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्या हत्या झालेले जे मयत आहेत ते सगळे वनराज आंदेकर याच्या हत्येतील आरोपीचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीत आपण पाहिलं की पुण्यातील बालाजीनगरमध्ये गजबजलेला हा सगळा चौक आहे आणि या चौकामध्ये आज सकाळी ही सगळी हत्या झाली। कोयता आणि बंदुकीचा वापर या सगळ्या हत्या करण्यासाठी वापर करण्यात आला। एकंदरीत या सगळ्या घटनेमुळे सध्या परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।